तर थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हाला कळालं असेल मित्रांनो की हा फॉर्म कशाबद्दल आहे। तर आता तुमचा कोणताही वेळ वाया न घालता तुम्हाला डायरेक्ट हा फॉर्म फिल कसा करायचा हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर तुम्हाला याची डिटेल जर पाहायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेली आहे मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही डिटेल चेक करू शकता। तर या फॉर्मसाठी जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत हे डॉक्युमेंट तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता। याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तर काढून घेऊ शकता मित्रांनो। तर आता हा फॉर्म कसा भरायचा चला तुम्हाला सांग। तर तुम्हाला महाज्योतीच्या या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की परिपत्रक यावरची डिटेल तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायची आहे। त्यानंतर खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP घ्यायचा आहे मित्रांनो आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या योजनेचा ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन झालेला आहे मित्रांनो। इथं पहिल्याच नंबरला तुम्ही पाहू शकता की ॲप्लाइड फॉर। तर तुम्हाला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे हे तुम्हाला इथं निवडायचं आहे। JEE नीट CET ज्याही परीक्षेची तुम्हाला तयारी करायची असेल ते इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। खाली तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव तुम्हाला खाली टाकायचं आहे। तुमचं जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमची जन्मतारीख जी आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही अनाथ वगैरे आहात का, तर इथं असाल तर तुम्हाला येस करून घ्यायचं आहे मित्रांनो, नसाल तर नाही राहू द्यायचं आहे। त्याखाली तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही अपंग वगैरे आहात का, जर तुम्ही अपंग असाल तर इथे येस करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे, जर नसाल तर इथं नो करून घ्यायचं आहे। आता तुम्ही खाली ऑप्शन पाहू शकता की तुम्हाला कॅटेगरी निवडायचं ऑप्शन आलेलं आहे। तर जी काही कॅटेगरी तुमची असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमची कास्ट इथे सिलेक्ट करायची आहे। तर खाली तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इन्कम ग्रुप निवडायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याखाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो। त्याखाली तुम्हाला निवडायचं आहे डोमिशियलचं जे जिल्हा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा ॲड्रेस तुम्हाला खाली टाकायचा आहे। तुम्ही रुरलमध्ये राहता का अर्बनमध्ये राहता, जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला इथं अर्बन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर इथं रुरल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर खाली तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरच्या स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकता की तुमची जी 10वीची क्वालिफिकेशन डिटेल आहे ती तुम्हाला इथे टाकायचं आहे। तुमचं बोर्ड तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे। तुमचे टोटल मार्क्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत। त्यानंतर तुमचे ऑप्टेन मार्क तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे। तुमचे पर्सेंटेज इथं ऑटोमॅटिकली येऊन जातील मित्रांनो। ही एज्युकेशन डिटेल तुम्हाला फिल करून घ्यायची आहे। नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर 3 नंबरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत। तर डॉक्युमेंटची साईज तुम्ही इथं पाहू शकता की लेस दॅन 200 KB म्हणजे 200 KBच्या अंदरच तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट इथं असायला पाहिजे। तर डॉक्युमेंटची साईज कशी करायची ती लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही डॉक्युमेंटची साईज करू शकता। तर हे डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथं पाहू शकता की इथं जे आहे तुमचा फॉर्म पूर्णपणे झालेला आहे मित्रांनो। याची तुम्हाला एक प्रिंट काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।